या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं मी अंतःकरणपूर्वक स्वागत करतोय। संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष या नात्यानं बाळासाहेब बागल यांनी आपल्या कार्याची चुणूक या ठिकाणी सर्वत्र दाखवलेली आहे। समाजाप्रती काय ऋण आहे हे त्यांनी व्यक्त केलेलं आहे। आज बाजारडेच्या निमित्तानं पालक म्हणून या ठिकाणी ते आलेले आहेत, त्यांचा आपण या ठिकाणी मनोगत जाणून घेऊयात। आज जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा गादेगाव त्या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावं, व्यवहाराची ओळख व्हावी आणि आपल्या शेतामध्ये काय पिकतं यापेक्षा बाजारामध्ये काय विकतं हे फार महत्त्वाचं असतं। आपले आई वडील शेतामध्ये बहुतांशी या ठिकाणी शेतकऱ्याची मुलं आहेत। आपण काबाड कष्ट केलेल्या आपल्या आई वडिलांनी केलेल्या कष्टाचं बाजारामध्ये कशा पद्धतीनं मोल होतं हे दाखवून देण्याचा एक चांगला उपक्रम या जिल्हा परिषद शाळेनं या ठिकाणी राबवल्याबद्दल या शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांचं सर्वप्रथम मी आभार मानतो की नुसतं शालेय ज्ञान देऊन विद्यार्थ्यांना चालत नाही, त्याचबरोबर व्यावहारिक ज्ञानाची सुद्धा जोड देणं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण आपण जगाच्या बाजारामध्ये कशा पद्धतीनं व्यवहार चालतात हे त्यांना लहान वयामध्ये अवगत करून देण्याचं काम या शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे। प्रत्येक वर्षी एक चांगला उपक्रम शाळा गेली 6-7 वर्ष या ठिकाणी राबवते आणि त्याला आज तितक्याच चांगला प्रतिसाद हा पालकातून आणि ग्रामस्थांमधून मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतोय। त्याचबरोबर होत असताना विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग हा तितकाच महत्त्वाचा आहे। गेली 4 दिवस विद्यार्थी चांगल्या पद्धतीने या बाजारपेठेची तयारी करत होते आणि ते आज या ठिकाणी प्रत्यक्षात आपल्याला दिसून आलेलं आहे। बहुतांश खाद्यपदार्थ आपल्या घरातून बनवून आणलेले आहेत, त्याचबरोबर आणि स्टेशनरी साहित्य असा सर्व प्रकारचा बाजार या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भरलेला आहे। सर्व विद्यार्थ्यांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि शाळेला सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये भविष्य काळामध्ये सुद्धा आपले विविध उपक्रम शाळा राबवत आलेलीच आहे, याहीपेक्षा अजून चांगल्या पद्धतीचे उपक्रम या ठिकाणी राबवावेत अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। धन्यवाद बाळासाहेब, खूपच छान आपण या ठिकाणी आर्त हाक दिली, साथ तुमची हाक आमची म्हणत या ठिकाणी आपण या ठिकाणी आलात आणि निश्चितच बालकाचा आनंद आपण या ठिकाणी द्विगुणित केलात।